हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आजचा जो श्लोक आहे, विशेष करून हा जो अध्याय आता नवीन चालू झालेला आहे, ध्यान योग. त्याच्या आधीचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये काय आहे? पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा कर्मयोग नंतर संन्यास डायरेक्ट, कर्मयोग नंतर ज्ञान योग आणि पाचवा ज्ञान कर्म संन्यास योग. बरोबर आहे ना? पाचवा कोणता आहे? चौथा ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा कर्म संन्यास आणि आता सहावा ध्यान योग. तर एक 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 स्तर वाढवत नेत आहेत भगवंत अर्जुनाचा. हे 6 अध्याय झाल्यानंतर आता मग 7व्या अध्यायापासून भगवंत या 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की योगी बन म्हणून अर्जुनाला. 6.47 मध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात तपस्व्यापेक्षा ज्ञानापेक्षा तू काय कर, योगी हो. आणि मग भगवंत म्हणतात की असा योगी जो सतत माझं ध्यान हृदयामध्ये करतो तो मला फार प्रिय आहे. बघा 46 आणि 47. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. हे अर्जुना, तपस्वी ज्ञानी सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून काय हो, तू सर्व परिस्थितीमध्ये योगी हो. योगी म्हणजे जे पतंजली योगसूत्रानुसार सांगितलेलं तो योग नाही. योगी म्हणजे भगवंताचा भक्त हो असं सांगितलेलं आहे. आणि मग पुढच्या ह्याच्यामध्ये भगवंत सांगितलेलेच आहे, डायरेक्ट सांगितले. श्रद्धावान भजते, भज शब्द आलेला आहे. जिथं भज शब्द येतो, भज म्हणजे भजन किंवा भक्ती. भज प्रभुपादांनी बघा ट्रान्सलेट केलेलं, दिव्य प्रेममयी सेवा करतो तो मला फार प्रिय आहे अशा सर्व योग्यांमध्ये. आणि मग तिथून पुढे भक्तीचं वर्णन भगवंत करतायत. तर या श्लोकामध्ये विशेष करून हा अध्याय मनावरती कसं नियंत्रण करायचं, मन कसं कारण आहे, आता ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते येणार आहे. तर ह्याच्या अगोदर हा जो श्लोक आहे आजचा विशेष, त्याच्यामध्ये भगवान सांगतायत जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ प्रित्यर्थ ओके कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. योगारूढ कधी होऊ शकतो? जेव्हा भौतिक इच्छांचा त्याग. पुन्हा तेच हठयोगामध्ये जे काही 6 स्तर येतात, काय येतं पहिल्यांदा? यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी आणि प्रत्याहार राहिला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी, प्रत्याहार राहिला. तर हे सगळं पहिलं जे महत्वाचं आहे तेच लोक करत नाहीत, डायरेक्ट आसन आणि प्राणायामच करायला जातात. तर हे पण फार, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर सांगितलं भौतिक इच्छांचा त्याग. आणि भौतिक इच्छांचा त्याग लगेच होऊ शकतो का? नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? भौतिक कामनांचा त्याग, यम नियम पालन करावे लागतील. तेव्हा भौतिक इच्छा हळूहळू काय होणार की कमी होणार. आणि तेव्हा मग इंद्रिय तृप्तीच्या आणि सकाम कर्म पण त्यावेळेस तो प्रवृत्त होत नाही सकाम कर्मामध्ये. तर तेव्हा मग तो काय होईल की योगारूढ म्हणजे योगाची अवस्था, योगी बनू शकतो तो. मग तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत जेव्हा भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये मनुष्य युक्त होतो, तेव्हा तो स्वतःही तृप्त होता आणि इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्म यामध्ये संलग्न होत नाही. स्वतः तृप्त होतो म्हणजे काय होतं? सेवेत युक्त झाल्यानंतर स्वतः तृप्त होतो म्हणजे त्याचा जो आत्मा आहे तो इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. कारण आत्म्याचा डायरेक्ट शाश्वत संबंध कोणाशी आहे? भगवंतांशी आहे. आणि तो जेव्हा आत्मा सॅटिस्फाय झाला की सकाम कर्म तर बाकी सगळं शरीराच्या गरजा आहेत म्हणून करतो तो. सकाम कर्म करायची गरज काय आहे? इच्छा धारण करून करायची गरज काय आहे? त्याला एकतर तो अज्ञानात असल्यामुळं सकाम कर्म करतो की मला धन पाहिजे, धनम देही जनम देही सुंदरम देही सुंदरीम देही. आणि मग त्या स्तराच्या पुढं तो गेला की मी शरीर नसून आत्मा आहे हे त्याला जेव्हा समजेल तेव्हा तो सकाम कर्म करेल का? नाही. तर त्यामुळं इथं सांगितलेलं आहे की दिव्य प्रेममयी सेवा महत्वाची आहे. आणि पुढे म्हणतात प्रभुपाद की अन्यथा कर्म केल्या वाचून कुणीच तो राहू शकत नसल्यामुळे इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते.
तर काल परवाच मंदिरामध्ये पण क्लास झाला, त्यामध्ये भागवतम, श्रीमद भागवतम स्कंध 1 अध्याय 2 श्लोक संख्या 11 त्यामध्ये म्हटलेलं आहे, वदंती तत्तत्वविदस यत ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. परमसत्य वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जाणता येतं, पण ते एकच आहे. त्यामध्ये वदंती तत्तत्वविदस असं म्हटलेलं आहे. तत्ववित वदंती म्हणजे याचा अर्थ काय, तत्वतः जे लोक भगवंताला समजून घेत आहेत तेच लोक ह्या तत्वाविषयी चर्चा करतात. म्हणजे ज्यांना थोडंसं ज्ञान आहे अध्यात्माचं. पण बाकीचे लोक काय, सकाम कर्मामध्ये लीन झालेले आहेत, इंद्रिय तृप्तीमध्ये लीन झालेलेच आहेत. आपण इथं चर्चा करतोय ह्या भगवद्गीतेच्या श्लोकावरती. मग त्यातलं थोडं आपल्याला काही समजत असेल, किंवा तत्व काय आहे, भगवत तत्व काय आहे, किंवा कृष्ण काय आहेत, किंवा कृष्ण कोण आहेत, मी कोण आहे, आत्मा परमात्मा, हे तत्व वेगवेगळे तत्व आहेत. तत्व म्हणजे काय समजलं तुम्हाला? तत् म्हणजे काय, तत्व म्हणजे, तत्व शब्दाचा अर्थ समजला? तो क्लास झाल्यानंतर मला पण एक जणांनी विचारलंय तत्व म्हणजे काय असतं. आता काय असतं सांगा, कोण सांगेल आपल्यापैकी तत्व म्हणजे काय? कृष्ण किंवा भगवान एक तत्व आहेत. विचार, ओके, ह्यांचं म्हणणं आहे विचार. आणि काय तत्व म्हणजे? गुरु एक तत्व आहेत, कृष्ण एक तत्व आहे. तत्व म्हणजे जो आहे एखादी गोष्ट की ज्याला पूर्णतः जाणून घेणं. ओम तत्सत. जे भगवंताला मानतात ते लोक काय म्हणतात? ओम तत्सत. भगवंताचं अस्तित्व मान्य करणारे. तत्सत. सत म्हणजे शाश्वत. सत म्हणजे शाश्वत, तत् म्हणजे आहेत. भगवंत शाश्वत आहेत. तत् जी गोष्ट अस्तित्वात आहे. आता हे एक हे आहे, काहीतरी हे आहे, वस्तू आहे विशेष. तर ह्याच्याबद्दल ही गोष्ट जशी आहे तशी जाणून घ्यायला, ह्याला म्हणायचं काय? तत्व. म्हणून भगवद्गीतेचं नाव पण प्रभुपादांनी काय दिलं? भगवद्गीता जशी आहे तशी. मग ह्याच्यातून आपण काय जाणतो? भगवान तत्व किंवा भगवत तत्व जाणतो, कृष्ण तत्व जाणतो. म्हणून तर हे तत्व 3 गोष्टीमध्ये जे वेगळे जे भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करणारे आहेत. आता हा ध्यान योग चालू आहे, काही जण ध्यान करतात, तर ते ध्यान करणारे भगवंतांना त्याला म्हणायचं ब्रह्मवादी. ब्रह्माचं ध्यान, ब्रह्म रूपाचं ध्यान करणारे, म्हणून ते काय झाले? ब्रह्मवादी. म्हणजे केवळ भगवंताच्या शरीरातून प्रकाश पडतो त्याच्यावरती ते ध्यान करतात, आणि मग त्यांना काय दिसतात भगवंत? केवळ ब्रह्मवादी, केवळ प्रकाशच ते म्हणतात की भगवंत केवळ प्रकाशच आहे. त्याच्याही पुढची लेवल आहे, जे भगवंतांचं रूप स्वीकार करतात परमात्मा रूपामध्ये. आणि परमात्मा रूपामध्ये ते काय म्हणतात? भगवंत एवढ्या मुठीच्या आकाराचा, आपल्या मुठी एवढी मुठ आहे आपली, त्या मुठीच्या आकाराचे भगवंत आपल्या हृदयामध्ये वास करतायत. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृती ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यः वेदांत कृत्वेद विदेव चाहम. तर असे एवढेच भगवंत आपले येतात. तर हा झाला परमात्माचा साक्षात्कार, त्यांना म्हणायचं परमात्मावादी. आणि त्याच्याही पुढचा साक्षात्कार आहे भगवत साक्षात्कार, जे भगवंताचे भक्त करतात. तर इथं जी स्टेज आहे ती ज्ञानयोगी किंवा इथं योग्याची स्टेज सांगितलेली आहे. तो योगारूढ कधी होऊ शकतो? जेव्हा तो स्वतःच्या इंद्रियांना संयमित करून भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता कार्य करेल, त्यावेळेस तो काय करू शकतो की योगारूढ होऊ शकतो. आणि कृष्ण भावनाभावित व्यक्ती सर्वोच्च योगी आहे असंही म्हणतात श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये. त्याला कुठलाही योग म्हणजे जो पतंजली योगसूत्रानुसार शरीरासाठी ठीक आहे, करावंच लागणार आहे, पण सर्वात मोठा योगी, जसं आत्ताही सांगितलं की भगवंतांनी सांगितलेलं आहे, या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतील की योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मनः श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. हे अर्जुना, सर्वात प्रिय योगी कोण आहे? जो माझं भजन करतो किंवा माझी सेवा करतो. तर त्यामुळं भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं फार महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे काय होईल? आपल्याला, आपण भौतिक इच्छापासून मुक्त होतो आणि भगवंताकडे आकृष्ट होतो. भगवंताची सेवा, जसं आता आपण सुंदर असं भगवंतांना वस्त्र परिधान केले तर भगवंताला स्पर्श होणार, त्यावेळेस होणार की नाही? जसं अग्नीला स्पर्श केला की काय होतं?
हात जळतो, पोळतोय. तसं भगवंतांना स्पर्श केला की आपोआपच काय होणार? हृदय शुद्धीकरण होणार. भगवंताचं दर्शन केलं, भगवंतांना स्पर्श केला, भगवंतांना नैवेद्य अर्पण केला, भगवंताच्या नावाचा जप केला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या भगवंताच्या नावाचा जरी जप केला तरी सुद्धा आपण काय होणार आहे? पवित्र होणार आहे. मग कोणतीही गोष्ट जशी अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर ती गोष्ट शुद्ध होते, काही गोष्टी जळून जातात म्हणजे शुद्ध होते, तर तसं भगवंतांच्या संपर्कामध्ये आलेला कितीही कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, भले तो चांडाळच्या स्तराचा असू द्या, चांडाळ म्हणजे जे कुत्र्याचं मांस खातात असे काही लोक आहेत, खातात. ह्याच्यामध्ये चीनमध्ये वगैरे मुंग्याचं हे करून खातात. सँडविच मध्ये मुंग्या असतात, आपण ऐकलीत का कधी? चीनमध्ये जे सँडविच बनवतात ना, तसं आपल्या इथं वडापाव वगैरे बनवतात, तर त्या सँडविच मध्ये मुंग्या ते खातात. तर असेही काही लोक आहेत ज्यांना काही माहीतच नाहीये किंवा त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न तर केला जातोय, पण त्यांना काही समजतच नाही. ते तत्वविद म्हणून तर म्हणलेलं आहे, वदंती तत्त्वविदस. तर हे पण काही तत्व आहेत. काही काही लोकांना हेच माहित नाही की अरे रेग्युलर रुटीन पेक्षाही दुसरं काही आहे, भगवद्गीता आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, गुरु असतो, गुरुचा स्वीकार केला पाहिजे. काही काही लोक मग वेगवेगळ्या प्रकारचे गुरु करतायत. कोणी कसला म्हणजे 3 प्रकारचे गुणामध्ये असल्यामुळे काही लोक बघा देवी देवतांचेही गुरु स्वीकार करतात लोक. काय काय ते मध्ये काय काय भरपूर काय काय व्हायरल होत आहे सगळ्या गोष्टी, की मग ते त्यांचं कुणाला तरी कुंकू लावायचं किंवा काहीतरी अंगारा वगैरे लावतात आणि मग त्यांचं दुःख दूर होतं. काही लोक असेही आहेत की त्यांचं दुधाने अभिषेक करून त्यांचं ते अभिषेक केलेला जल, आता शुद्ध भक्त जसं शिलप्रभुपाद होते किंवा संत तुकाराम महाराज, संत माऊली, ज्ञानेश्वर महाराज, जर ते शुद्ध भक्तांचं असं शास्त्रामध्ये सांगितलंय की शुद्ध भक्तांचं उच्छिष्ट त्यांनी खाल्लेलं राहिलेलं उच्छिष्ट ते ठेवत नसतात, पण चुकून जर राहिलं ताटात तर शुद्ध भक्त उच्छिष्ट ठेवत नसतात. ताटात उच्छिष्ट ठेवायचं नसते, नाहीतर काही काही जण सांगितलंय म्हटल्यानंतर आपण स्वतः साधारण व्यक्तीचं उच्छिष्ट नाही कोणी खाऊ शकत, ते चुकीचं आहे शास्त्रानुसार. आई खाते मुलाचं उच्छिष्ट कारण तिच्यासाठी ते हे आहे, पण बाकीचं नाही. किंवा एका ताटात जेवायलाही बसत नाही कोणी. बसतं का? आजकाल लोक बसतात, पण तसं नाही करायला पाहिजे. तर शुद्ध भक्तांचं भक्तपद धुली, भक्तपदे जल, भक्त भुक्त अवशेष 3 महाबल म्हटलेलं आहे. शुद्ध भक्तांचं उच्छिष्ट, शुद्ध भक्तांच्या चरणांचं जल आणि भक्तपद धुली, चरणाची धुली. पाया का पडतो आपण आपल्या संस्कृतीमध्ये? का आहे चरण प्रक्षालन चरण स्पर्श करण्याचा विधी? तर त्यांच्या चरणाची धूळ आम्हाला लागावी. प्रभूजींनी स्टेटस ठेवलेलं आहे काय आजच्या जन्मतिथीच्या दिनी, धर्माचं काय काय ठेवलं मी? धर्माचा अधिष्ठान आणि पण काहीतरी विचार काहीतरी असे यावेत अशी प्रार्थना. तर संतांच्या चरणाची रज जेव्हा आपल्याला लागेल, साधूंच्या चरणाची रज जेव्हा आपल्याला लागेल, तर त्या रज केवळ त्यांच्या तेवढ्या, असं म्हणलेलं आहे की साधुसंग लव मात्रे साधुसंगे सर्व सिद्धी हय. केवळ काही क्षणाचा जर सत्संग झाला तर त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि असं कितीतरी लोकांचं झालेलं आहे. पण ज्याला बदलायचं आहे त्याच बदलेल ना, बरोबर आहे ना? नाहीतर कितीही सत्संग झाला आणि काही जरी झालं, काही काही जणांच्या घरी सगळं काही असतं पण ते लोक माळाच घालत नाहीत. परवा एक व्यक्ती आले होते, त्यांच्या घरचे आई वडील माळकरी आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, आई वडील वारी आता ते सांगत होते की जवळजवळ 40 वर्ष झालं दरवर्षी वारीला जातात आषाढीला. म्हणलं तुम्ही का नाही माळ घातली? नाही म्हणे. काय म्हणलं आई वडिलांनी नाही घातली का, किंवा आई वडिलांनी सांगितलं नाही का तुम्हाला? नाही म्हणले, त्यांनी पण कधी काही जास्त असं फोर्स नाही केलं किंवा सांगितलं नाही, आणि त्यामुळं माझे मित्रमंडळी वगैरे असे असल्यामुळे कधी घातली नाही. ते आता काही घालायची इच्छा होईल का? आता जिभेला इंद्रिय तृप्तीची ओढ लागली की परत इंद्रिय पडिले वळण इंद्रिय सकळा,
इंद्रिय एकदा का त्याच्याकडे ओढायला लागले की इंद्रियांचा वेग सहन करणं फार अवघड आहे. भगवद्गीता अध्याय 2, 62 आणि 63 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यति. तर त्यामुळे सतत भगवंताकडे आपण प्रार्थना करत राहिलं पाहिजे की भगवंता मला वाचवा. इंद्रिय फार प्रबळ आहेत आणि मग ते इंद्रिय की इतके प्रबळ आहेत बघा. लाईटचा किडा जो असतो, लाईट चालू केली काय करतो तो? झेप घेतो त्या लाईटच्या प्रकाशाकडे आणि तिथं जाऊन तो फिरत राहतो आणि तो प्रकाश त्याला ते हे होत सहन नाही होत आणि तो मरून जातो. इंद्रिय तशी आहेत. किंवा भुंगा, कमळाला काय, कमळ त्याला आकर्षित करतं, सुगंध असतो ना कमळामध्ये. तर तो भुंगा काय करतो, कमळ जेव्हा उमललेलं असतंय त्या कमळाच्या ह्याच्यावरती परागकणावरती जाऊन बसतो आतमध्ये आणि इतका त्या कमळाचं आस्वादन करण्यात इतका बेधुंद होऊन जातो. संध्याकाळ होते, ते कमळ मिटतं आणि कमळ मिटल्यानंतर त्याला काही बाहेर येता येत नाही आणि त्यातच तो मरून जातो. त्यानंतर हरणाचं उदाहरण आहे. हरणाला जेव्हा बासरी वाजवायला दिली जाते, हरिण कसं पकडतात माहिती आहे तुम्हाला? हरणाला बासरीचा आवाज, इतका मधुर आवाज ऐकून ते हरिण त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागते आणि जेव्हा चालत राहते त्याला बरोबर जाळ टाकून त्याच्यात अडकवलं जातं. दुसरं हत्ती कसा पकडतात माहिती सांगितले मी आधी की शी एलिफंट म्हणजे अशी मादी हत्तीला काय केलं जातं की पुढं हे केलं जातं, थांबवलं जातं आणि मध्ये असा खड्डा काढलेला असतो, तो झाकून टाकलेला असतो पूर्णपणे. आणि जसं त्या हत्तीनेला तो हत्ती बघ पाहतो तसं त्याच्याकडे पळायला चालू करतो आणि रस्त्यात खड्डा आहे ते त्याला कळत पण नाही, दिसत नाही, तो विचारही केलेला नाही त्याने. आणि बरोबर तिकडं पळत जात असताना ती फक्त एकटीनं ती बघत असते. त्या हत्तीनेला त्यांनी ट्रेन केलेलं असते कशा प्रकारे त्यांना आकर्षित करायचं. तर जात असताना बरोबर काय होतं की तो हत्ती त्या खड्ड्यात पडतो आणि खड्ड्यात पडला की कुठलं काय, ते हत्ती त्याच्या मार्गाला. आणि तर इंद्रिय इतकी प्रबळ आहेत कधी कुठे. तर असंही त्यामुळे सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही साक्षात्कारी असला, आता अर्थातच जे शुद्ध भक्त आहेत त्यांना भगवंताचीच हे असते. प्रभुपाद सुद्धा कधी कधी भगवंतांना प्रार्थना करतात आणि कधी कधी प्रभुपाद म्हणतात की मला भगवंताची माया स्पर्शही करू शकत नाही. मग एकदा भक्ताने विचारलं, प्रभुपाद असं कसं काय? प्रभुपाद म्हणले मी दररोज प्रार्थना करतो ना भगवंतांना की मला वाचवा मायेपासून. आपण करता का प्रार्थना भगवंतांना मायेपासून वाचवा म्हणून? करता का? गोविंद प्रभू प्रार्थना करताय मायेपासून वाचवा? कोण करते प्रार्थना? रोज प्रार्थना केली पाहिजे भगवंतांकडे की मायेपासून वाचवा. आणि तेव्हाच काय होईल की आपण इंद्रिय तृप्तीपासून दूर राहू शकतो, अनासक्त राहू शकतो. आणि ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. मग चालू आहे मशीन, मेकॅनिकली चालू आहे, रोज जायचं, योग करायचा, सगळं काही करायचं, पण तिथपर्यंत पोहोचणार नाही. तर मनात काय आहे हे फार महत्वाचं आहे. प्रोसेस तर चालू आहे, हरे कृष्ण महामंत्राचा जप चालू आहे. मग अनेक वर्ष जप केल्यानंतर सुद्धा ईर्षा, द्वेष, राग, काम, क्रोध, राग हे सगळं जात नसेल तर काय समजलं पाहिजे की आपण अपराध करत आहोत. भगवंताच्या चरणी सेवेत अपराध होतो, बरेच अपराध आहेत. तर त्या अपराधांना आपण काय केलं पाहिजे? अपराधातून मुक्त राहून जेव्हा भगवंताची सेवा करू तेव्हा आपण काय होऊ शकतो की संकल्प संन्यासी, सर्व संकल्प संन्यासी. संन्यासी व्हायचे का? संन्यासी शब्दाचा अर्थ समजला तुम्हाला? संन्यास याचा अर्थ, संन्यासी म्हणजे सगळं काही सोडून द्यायचं. इंद्रिय तृप्ती सोडलेली आहे. किंवा कर्मणा न्यासम इति संन्यासम असं म्हटलेलं आहे. कर्मणा न्यासम म्हणजे
ज्यांनी काय केलेलं आहे, भौतिक कर्मांचा त्याग. कर्मना नाही असं म्हणजे कर्म तर कोणी सोडू शकत नाही. भौतिक कर्मांचा ज्याने त्याग केलेला आहे आणि केवळ भगवत प्रित्यर्थ जे सगळी कर्म केली जातात त्याला म्हणायचं संन्यास. म्हणजे असं नाही की केवळ भगवे कपडे धारण केलेत, हातामध्ये दंडा धारण केलेला आहे, हेड शेविंग केलेलं आहे, तिलक लावलेलं आहे, गळ्यात कंठीमाळा घातलेली आहे आणि तो संन्यासी झाला. हा, हे तर आहेच एक विशेष रूप आहे असं, किंवा ते एक ठरलेलं आहे की बाबा असे कपडे घातल्यानंतर वगैरे, हे वरवरचं झालं. पण जर आतमध्ये तशी भावना नसेल, भगवंतांप्रती तसं प्रेम नसेल, तत्वतः भगवंतांना जाणलेलं नसेल, तर तो संन्यासी नाही होऊ शकत. तर त्यामुळे तर म्हणलेलं आहे की भौतिक कर्मांचा त्याग पहिली गोष्ट आहे संन्यासासाठी. तर गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, मन्मना भवमद भक्तो मद्याजीमाम नमस्कुरु मामैवैश्यसि युक्तैव आत्मानं मत्परायणः. काय हो, आत्मानं मत्परायणः. आत्मानं हा शब्द इथं महत्वाचा आहे. केवळ वरवरनं नाही. मतपरायण कधी होणार? केवळ कपडे चढवले, ड्रेस घातला, सगळं काही केलं की मतपरायण झालं असं होऊ शकतं का? नाही. तर त्यामुळं काय केलं पाहिजे, आत्मानं, आत्म्यापासून किंवा मनापासून भगवंतांचं व्हायला पाहिजे. तेव्हा इंद्रिय तृप्ती आपली कमी होईल. तेव्हा काय होऊ शकतं की खऱ्या अर्थाने आपण योगारूढ, म्हणजे सर्व इंद्रिय जसं कासव आहे संयमित करून ते काय कासवासारखं आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. जसं कासव इंद्रिय संयमित कुर्मंगाने व सर्वशः, काय हे आलं की लगेच कासव इंद्रिय त्याचे पाय वगैरे आत घेऊन दगडासारखं राहत असते आणि परत भगवत सेवेसाठी परत त्या इंद्रियांचा वापर. आणि काय असं वाटलं मायाशक्तीचा प्रभाव झाला की परत इंद्रिय हे करून घ्यायचे, परत भगवत सेवेसाठी परत त्या इंद्रियांचा वापर. अशा प्रकारे आपण कार्य केल्यानंतरच आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि हेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भौतिक इच्छांचा त्याग, आणि ही काही साधारण गोष्ट नाही, म्हणायला फार सोपं आहे, भौतिक इच्छांचा त्याग केल्यानंतर भगवत प्राप्ती होते, झालं. अर्ध्या 1 मिनिट पण लागत नाही वाक्य बोलायला. पण हे करण्यासाठी लाईफ टाइम्स, अनेक जन्म जाऊ शकतात. पण संतांच्या संगाने आणि भगवत कृपेने सहज शक्य आहे. आणि कलियुगामध्ये विशेष भौतिक इच्छांचा त्याग करायचा असेल, परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला शुकदेव गोस्वामींना की या सगळ्या भौतिक इच्छा, कामना, सगळं काही त्याग करून केवळ भगवंतांची शरण घेण्यासाठी कलियुगामध्ये कोणता मार्ग आहे? तर त्यावेळेस शुकदेव गोस्वामींनी सांगितलं, काय सांगितलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांनी सांगितलं की केवळ हरिनाम संकीर्तन केल्यामुळे काय होणार आहे की आपण भौतिक कामनांचा त्याग आणि जीव या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणार आहे. आणि हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, जे सगळेजण स्वीकार करू शकतात. पण दुर्दैव आहे, दुर्दैवम मीदृशम इह जनिना अनुराग, की अजूनही आम्हाला त्या मार्गामध्ये अनुराग, प्रेम उत्पन्न झालेलं नाही. आणि त्याच्यासाठी प्रार्थना करावी लागेल भगवंतांकडे की कृपा तर आहे, भगवंताची कृपा आहे की नाही. आज आपण इथे ऐकतोय, भगवद्गीता ऐकतोय, भगवंताचं दर्शन करतोय, आरती करतोय, हे सगळी भगवंताची कृपा आहे. पण भगवंताची कृपा घेता पण यायला पाहिजे किंवा ती कृपा वाढवताही यायला पाहिजे. भगवत प्राप्तीचं लक्ष ठेवलं तर, जसं आपण रोज आता कॉलेजला जायचंय, 8 वाजले 9 वाजले, जायचंय आम्हाला, लगेच आम्ही ऍक्शन घेतोय, क्विक जायचंय म्हटलं की लगेच तयार, पटपट पटपट कपडे काय घालतोय, लगेच जातोय कॉलेजला, लगेच तिथं वही पेन पुस्तक सगळं काही रेडी असतं आमचं. तसं भगवंताची आरती करायची म्हणल्यावर करू 7 वाजता 7:30 पर्यंत हळूहळू जसं होईल घ्या समजून प्रभूजी. काही भक्त म्हणतात घ्या समजून प्रभूजी. तर अशी जर आपली तयारी असेल भगवंतांना प्राप्त करण्याची, तर भगवंत पण म्हणतील ठीक आहे, करू, बघू. भगवंतांना काय आहे तेव्हा, ये यथा माम प्रपद्यन्ते. तर जेवढं आपण तीव्रेन भक्ती योगेन, तीव्र भक्ती करू तर भगवंतही म्हणतो अरे याला माझी गरज आहे, हा मला इतक्या काकुळतेने बोलवतोय, आळवतोय.
तर आळवायचे, संतजन आळवायचे. धनाबाई काय करायच्या, गायच्या तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये तो जो भाव, भगवंत पळतच यायचे. जनीचे अभंग ऐकून, जनीचे गवळणी अभंग जे काय असेल ते भगवंत इतके आतुर व्हायचे ऐकण्यासाठी. मग आपला हरे कृष्ण महामंत्र भगवंत ऐकून काय करत असतील, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कधी एकदा माळ संपते आणि 4 माळाचा जप पूर्ण कधी होतोय, रिपोर्ट टाकायला लागतोय. ही आपली अवस्था आहे. तर असा जर आपण नाही करायला पाहिजे. प्रेमपूर्वक भजन जर केलं तर भगवंत लगेच प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे आणि याच जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, श्रील प्रभुपाद की, गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.